डेटिंग ॲपवर भेटलेली ती मुलगी पहिलीच डेट, पण पुढील काही तासामध्ये त्याच्यासोबत जे काही घडलं ते थरकाप उडवणारं होतं. रात्रभर गाडीत मारहाण आणि 7 लाखाची लूट. दिल्लीतील ही हनी ट्रॅपची केस नेमकी काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. दिल्लीतील एक 34 वर्षाचा तरुण सर्वसामान्य आयुष्य जगणारा एके दिवशी त्याला डेटिंग ॲपवरती एक मुलगी भेटली. तिचं नाव होतं हरलीन कौर उर्फ जेनी. दोघांमध्ये गप्पा सुरू होतात, ओळख पडते आणि मग ठरते डेट. ठिकाण नेहरू प्लेस. मग तो व्यक्ती मोठ्या आशेने ठरलेल्या ठिकाणी येतो, पण त्याला काय माहित ही डेट नसून एक सापळा आहे. तो तिथे पोहोचताच त्याच ठिकाणी 2 गाड्या येतात. एका गाडीमध्ये त्याला जबरदस्तीने बसवलं जातं. त्याचा गळा दाबला जातो, तो बेशुद्ध पडतो. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो एका चालत्या गाडीमध्ये असतो, पूर्णपणे एका टोळीच्या ताब्यामध्ये. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. मग सुरू होतं त्याच्याकडे जेवढे काही पैसे असतील ते घेण्याचं काम. ATM झालं, क्रेडिट कार्ड झालं, UPI द्वारे जसे जमेल तसं त्या टोळीने जवळपास त्याच्याकडनं 7 लाख रुपये काढले. रात्रभर त्याला दिल्लीच्या गुरुग्राम रस्त्यावर फिरवलं जातं. त्याला भीती आणि मारहाणीच्या धमक्या दिल्या जातात आणि सकाळी त्याला नेहरू प्लेस या ठिकाणी सोडलं जातं. त्याला ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी त्याला सकाळी 9:30 वाजता सोडून दिलं जातं. त्यानंतर तो व्यक्ती पोलिसांकडे जातो आणि तक्रार नोंदवतो आणि तिथनं सुरू होतो तपास. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी हनी ट्रॅपच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीमध्ये जवळपास 5 व्यक्ती होते. पोलिसांनी त्यांना 5 व्यक्तींना अटक केली. मुख्य सूत्रधार होती ती लेडीज हरलीन कौर, वय 20. त्याचबरोबर तिच्यासोबत अजून काही व्यक्ती होते. नवजोत, तो एक जिम ट्रेनर होता. त्याचबरोबर संजय उर्फ जॉय, तो एक विद्यार्थी होता. अजून ऋषभ, तो एक कॅब ड्रायव्हर होता आणि साहिल चव्हाण असे हे 5 व्यक्ती होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही टोळी एका व्यक्तीवर थांबली नाही. त्यांनी अजून काही व्यक्तींना ब्लॅकमेल केलं होतं, जसे की डॉक्टर झाला आणि त्याचबरोबर अजून 2 व्यक्तींना त्यांनी गंडवलं होतं. डेटिंग ॲपवरनं मैत्रीण, मग एकांतात भेट आणि मग लूट सुरू होते. हा असायचा त्यांचा प्लॅन. आजच्या डिजिटल युगामध्ये एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा. त्यामुळेच मंडळी, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.